हे बघा जंगल कसलं आहे रायगडाच्या पायथ्याशी. नाही रायगडाच्या पायथ्याशी आमचीच पाय दुखताय. इथे कसं आहे सगळं खूप जंगल आहे खूप. असल्यामुळं सगळं माळ रान असल्यामुळं करवंदाची खूप झाड आहेत पण करवंद नाही झाडाला. सगळी करवंदाची झाड आहेत ही. आणि लिहिलेले वाघ आहेत म्हणून इथं, त्याच्यामुळे भीती वाटायला लागली. आता खूप सुंदर आहे, खूप सुंदर म्हणजे इतकं सुंदर आहे ना. त्यांना तर जाऊच वाटत. आमचेच येतं. हॅलो, हा बघा आपल्या अनिता काकू इकडची मंडळी गाव. हे बघा आमच्या सुना. हे बघा हे तर उलटा करून कसला अवतार झाला. हे बघा दादू आमचा, पिल्लू. हे बघा बबलू. गरम होतो. आणि हे कोण माहिती आहे ना, सगळ्यांनाच माहिती आहे. हॅलो, खूप जण आहेत बरं का. किती लोक सगळे? हा का, 40 ते 50 लोक आहेत बघा सगळे म्हणून का. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण या भूमीमध्ये आज जेवण करावलं बघा. भाग्यवान समजायचं स्वतःला आपल्याला. मस्त वाटायला खरंच. जेवायला आपण रोज तर घरी जेवतो पण कधी तर सुद्धा असं एन्जॉय करणं सुद्धा खूप छान वाटतं. हॅलो, हे बघा हे बघा इथं बिबाची झाड आहेत. आम्ही रायगडला आलोय ना, सगळं इथं करवंद आणि बिबा यांची झाड आहेत बघा, खूप सुंदर आहेत. काय ग? अरे वा वा वा, बघू 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 करवंद. हे बघा करवंद दाखव. हे बघ हे, हा हे बघा हे बघा. वाव मस्त आहे. हे बघा करवंद. हे बघा खाऊन दाखव. खूपच गोड आहे. खूपच गोड आहे करवंद. घरी व्हिडिओ काढ माझा. हे बघा करवंद किती छान आहेत. एकदम ताजी ताजी करवंद आहेत बघा. हे बघा एकदम छान आहे. दाखव का एक करवंद. हे दाखव का फाटा. इथं बघ, इथं हे दाखव. हे बघा ही करवंद. इथं 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 दे, इथं दे. नाही तुलाच म्हणलं मी साक्षी. हे बघा. चला आम्ही सगळेजण चाललो आता समोर बस स्टॉप पर्यंत गड चढायला. आम्ही चाललो आम्ही सगळेजण आता गड चढायला. आणि बस आलेली आहे. खूप जण आहेत, जवळजवळ 40 जण आहेत. हे बघा आमची मुलं आलीत सर्व. भरपूर जण आले तर, कारण 6 तारखेला असतो बरोबर आहे, 6 जूनला. पण पर ह्या वेळेस तिथीप्रमाणे 3 जूनला आले, 2 जूनला आलाय. 2 जूनला आलेला आहे, त्याच्यामुळं पहिल्यांदा आले मी. बघा आमची सोनाली हे की नाही, हाय म्हणते बघा, कशी एन्जॉय करते हे की नाही. अशी सून पाहिजे हे की नाही. हा हे की नाही. बघा आम्ही गडावर चाललोय आणि बघा दरी कशी आहे. उन्हाळ्याचा खूप त्रास होते, ऊन खूप असल्यामुळे ना खूपच त्रास व्हायला, सर्वांनाच त्रास व्हायला लागलाय उन्हाचा. आणि आता आम्ही गडावर चाललोय, म्हणजे गडाच्या पायथ्यापर्यंत आम्हाला बस नेणार आहे. हे बघा बस गडाच्या पायथ्यापर्यंतच आहे. आणि तिथून जर रोपवे असला तर आम्ही रोपवेने जाणार आहे, आणि जर रोपवे नसला तर मग चालत जेव्हा जाईल तेव्हा जाईल. आज संध्याकाळी जागरण गोंधळ आहे,
आणि उद्या एकनाथ शिंदे वगैरे येणार आहे. तिथीप्रमाणे उद्या 2 जूनला राज्याभिषेक आहे. चला मग पुढचा ब्लॉग करते आणखी नंतर. गड चढायला सुरुवात केली आम्ही. हे बघा अर्धे पुढे गेलेत आणि अर्धे माग आहेत. अजून रोपवे यायचंय. रोपवेपर्यंत सुद्धा मला चालणं शक्य होऊ नये. खूप दम लागलाय. खूप म्हणजे खूप. कल्पनाच्या बाहेर कसं लोक गोड चढत असतील. डेंजर. छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय. बाई कुणाला शक्ती नाही हो. जय म्हणाला कुणाला शक्ती नाही. बघा आमची माझं पिल्लू आणि मी आम्ही दोघीच म्हणतो. कॅपॅसिटी नाही. गड चढल्यावर आम्ही मग जय म्हणू. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो का आम्ही रोपे जवळ गेल्यावर ना तेव्हा जोरात जय म्हणू. महादेव. 2 तास झाला आम्ही रोपवे मध्ये बसलो. 2 तास. ओळखीच्या लोकांना सोडायला लागलेत. VIP तर सोडलेत. परत ओळखीचे पण सोडायला लागलेत. मग आम्ही काय केलंय? मांजर मारले का? सांगतात नाही. हा 2 तास झाला आम्ही बसलोय. मग जायचं याचं तिकीट काढले आम्ही. बघा सगळे वेटिंगला लागलेत. पोरं कंटाळीत बघा बरं. लहान लहान लेकर. असं नाही करायला पाहिजे ना. चिटिंग आहे. चिटिंग आहे. गडावर जायला आम्हाला लवकर जायचं होतं. बघा आम्हाला लवकर जायचं होतं. अपेक्षा होती आम्ही जेवढे लवकर गडावर जाईल तेवढ्या लवकर गडावर जाईल. खरंच आहे. कीर्तन आहे बघा आमचं. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आहे. 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर खूप आनंदाने असं साजरा करायला लागलेत. हे बघा किती सुंदर. खूप सुंदर. खूप सुंदर. सर्व शिवभक्तांना नम्र विनंती आहे की जेवण झाल्यानंतर आपली जी पत्रावळी आहे ती घडी घालून कृपया कचराकुंडीमध्ये टाका. जेणेकरून कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कचरा विनंती करतोय. या जागेवरची पुढे ड्युटी पेटवून या मॅटवरती ठेवू नका. सगळ्यांनी जागा उभे राहा. सगळ्यांना ड्युटी मिळेल. त्यांना ड्युटी मिळाली आहे. त्यांच्या नातून झाल्यानंतर त्यांना मिळाले त्यांच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. खरंच हे सगळं पाहून अंगावर शहारे यायला लागलेत माझ्या. तर इतकं सुंदर वाटायला लागलंय. मी पहिल्यांदा आली अशी रायगडावर. आणि हे बघा ज्योत पेटलेले आहेत आता सगळीकडे. सगळीकडे ज्योत पेटलेले आहेत. हे बघा. हे बघा झेंडे किती सुंदर.
इतकं सुंदर ना, डोळ्याची पारणं फिरतील आपलं, एवढं सुंदर ह्या झेंडे केलेले आहे. खरंच रायगडावर यायला पाहिजे राज्याभिषेका दिवशी. किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर, अति सुंदर, अति सुंदर. आता डान्स होणार यांचा. हा नसतो. आणि इकडे ड्रोन पण आहे लावलेला, 2 ड्रोन पण लावलेले बघा. ड्रोन हे बघा, ड्रोन सुद्धा फिरतोय सगळीकडे. 2 आहे ड्रोन, हे बघ इकडे पण ड्रोन आहे. 2 ड्रोन फिरायला लागले सगळीकडे. आणि खूप पब्लिक आलेली, खूप म्हणजे खूप. खरंच खूप सुंदर आहे, खूप पब्लिक आली, खूप पब्लिक आली, खूप पब्लिक आली. किती सुंदर आहे नजारा. रात्री आम्ही गडावरच मुक्काम केलेला आहे. आणि गडावर एवढं चांदणं पडलं होतं ना, तर उजेड खूप होता, पण धुकं खूप होतं. वरचं जरा लाईट मुळे दिसत नाही, धुकं पडल्यामुळं बघा. धुकं एक आहे, थोडीशी थंडी वाजत होती. आणि सर्वजण गडावरच झोपलो होतो. आम्ही 40-50 लोक आलो होतो, तर झोपलो होतो. कोण फिरत होतं इकडं तिकडं, पण खूप सुंदर वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आणि त्या धुक्यामधून म्हणजे जसं काय ढगच अवतारले असं वाटत होतं. आणि त्या ढगातून असं पाणी पडत होतं. नंतर आमचं सगळं बॅगा वगैरे सगळं असं थोड्या भिजल्या होत्या. ढगामधून सुद्धा पाण्याची दवबिंदू पडत होते. खूप सुंदर होतं ते. हॅलो गाईड्स, वेलकम. तुमचं आज 350 वर्ष पूर्ण झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला. तर आम्ही सगळ्यांनी रायगडावर आलेलो आहोत.
चला चला आम्ही दरबारमध्ये चाललोय आता. छत्रपती आपला शिवाजी महाराजांचा दरबार. खरंच खूप छान वाटायला लागलं. चुकामुक होती हो. त्यांनी कुठे बघा हे साक्षी. स्वागत आहे तुमचं सर्वांचं रायगडावर. आम्ही आता दरबारामध्ये एकदाचा प्रवेश करत आहोत. मस्त. हे बघा, हे कसं एक हे दिसत ना तुम्हाला, जे कट्टे दिसत ना, हे बाजारपेठ आहे. आणि ते कसं घोड्यावर बसूनच अगोदरची लोक खरेदी करत होते, त्याच्यामुळे ही बाजारपेठ अशी बांधलेली उंच. हा, ही बाजारपेठ आहे, सगळी बाजारपेठ आहे बघा. ही पूर्ण ही सगळी बाजारपेठ आहे ही. म्हणजे हे जी समोर समोर दिसतात ना तुम्हाला कट्टे, हे अशीच घेणार. आपले घोड्यावर बसणारे लोक जे होते, घोड्यावरच बसून काय काय लोक बाजार करायचे. पण आणि जे आपले साधारण लोक होते त्याच्यामध्ये असे जाऊन आतमध्ये बाजार म्हणजे भाजी वगैरे खरेदी करायची. काय इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठी आहे बाजारपेठ. आणि आणखीन बघा, जशीच्या तशी त्याचे जी पाया बांधलेला आहे ना दगडाचा, तसा आहे बघा. हा, त्या टायमाला कौलारू कुठले लाकडं असतील. हा, ही संपूर्ण बाजारपेठ आहे बघा. ही संपूर्ण ह्या कडेला त्या कडेला बाजारपेठ आहे. हे संपूर्ण बाजारपेठ आहे. मग काय बाजारपेठ आहे. तिथं लिहिलं होतं की बाजारपेठ, हे बी सांगितलंय बाजारपेठ. ही बाजारपेठ शिवाजी महाराजांच्या काळातली. हा, दिवे लावण्यासाठी हे दुकानमध्ये दिवे लावत होते ना अगोदरच्या काळामध्ये. आणि इथं बघा मोठे मोठे अशी खांब लावायचे. हे करू, हे बघा, हा ना टकमक टोक आहे. पूर्वी जर काय आपण गुन्हा केला असेल तर इथून वरून खाली टाकून देत होते.
एवढे कडक होते शिवाजी महाराज आपले बघा. खलास खाली पडले की प्राणी खाऊन टाकणार, काय राहणार नाही ना. तिथे जाणार आहे आम्ही, पण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहेत ना तिथं, म्हणून हा रस्ता बंद केलाय. नाहीतर आम्ही जाणार होतो तिथं पाहायला. कसलं मोठं आहे बघा हे. तिथून वरून टाकून दिल्यावर काय राहणार आहे माणसाचा जीव. हा पूर्ण किल्ल्याला वेढलेला आहे का हो हे? बघा हे पूर्ण किल्ल्याच्या बाजूने हा डोंगर आहे. पूर्ण किल्ल्याच्या बाजूने डोंगर आहे हा. मध्ये हा किल्ला आहे आणि हे किल्ल्याच्या बाजूने असं पूर्ण डोंगर आहे. म्हणजे बाहेर. हॅलो, हे बघा रायगडावर जगदीश्वर मंदिर आहे. जगदीश्वर मंदिर महादेवाचं आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. त्यांनी स्थापना केलेली आहे मंदिराची. मंदिराची स्थापना बघा, अशा प्रकारे स्थापना झालेली आहे मंदिराची. सगळं पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि इतकं सुंदर आहे ना बांधकाम ह्याचं. ते बघा मंदिराचं असं आहे. जगदीश्वर मंदिर आहे हे. जगदीश्वर मंदिर आहे. ओ पाया पडून जाऊ की इकडे या. अ का इथं या ना, थोडं पाया पडून जाऊया या ना. जगदीश्वर मंदिरात आलो आपण. ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. आज राज्याभिषेक असतो. जय श्रीराम, जय श्रीराम. आज राज्याभिषेक असल्यामुळे अशा प्रकारे पूजा केलेली आहे. मध्ये गणपती काढला बघा.